लांडगे सर तुम्ही मला सांगता का, किंवा काळे सर तुम्ही सांगा मला, कन्सल्टंटची भूमिका नक्की काय असते रिडेव्हलपमेंट मध्ये? रिडेव्हलपमेंट मध्ये काय असतं की आपण एक आपलं जुनं घर देऊन त्या बदल्यात नवीन घर देतो. बरोबर. तर हे नवीन घर घेते वेळेस आपल्याला ते कसं मिळणार, किंवा आपला जो प्लॉट आहे समजा जिथं ऑलरेडी एक्झिस्टिंग आपली सोसायटी आहे, हो तर तिचं पोटेन्शियल किती आहे आणि आपलं वाढीव पोटेन्शियल किती आहे, तर त्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारचं घर मिळणार, हो म्हणजे ते एक प्रकारचं आपल्याला डायग्नोसिस करावं लागतं. हो आणि हे जे किती घर मिळणार वाढीव, किती एरिया वाढवून मिळणार, तर हे म्हणजे त्याच्यावरती ट्रीटमेंट झाली. आणि बरोबर. ट्रीटमेंट म्हणजे की बिल्डर चॉईस करणे, बरोबर. आणि तो बिल्डर आपल्याला ते वाढीव घर देत असतो. हो तर कन्सल्टंटची भूमिका ही त्याच्यामध्ये डायग्नोसिस करणे आणि त्याचं ट्रीटमेंट करणे. हो डायग्नोसिस करणे म्हणजे प्लॉटचं पोटेन्शियल काढणे, बरोबर. आणि ट्रीटमेंट म्हणजे त्यांना वाढीव किती मिळवून देण्यासाठी त्या प्रकारचा बिल्डर आणून देणे आणि ते प्रोजेक्ट पूर्ण करून त्यांना घर मिळवून देणे. बरोबर. ही पूर्ण प्रक्रिया जी आहे हो ती म्हणजे कन्सल्टंटची आहे. तर मला बरोबर. असं वाटतं की एक डॉक्टरची भूमिका कन्सल्टंट त्या रिडेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये पूर्ण करतो. आणि आजकाल पुणेकर म्हणा तर इतके रिडेव्हलपमेंट म्हटल्यावरती एक्साइटेड होतात, कारण त्यांना वाटतं आपला 1 BHK तो 5 BHK होणार आहे रिडेव्हलपमेंट मध्ये, पण ते तसं नाहीये. हे तुम्हाला कन्सल्टंटच सांगू शकतात की तुमचा 1 BHK किती होऊ शकतो, किती मोठा अजून होऊ शकतो, किंवा होऊ शकतो की नाही, हे पण ती Yes, प्रक्रिया असते. yes, yes, तर yes. प्लीज जेव्हा तुम्ही इमोशनल होता आपल्या घराबद्दल हो, हो. त्याला जरा प्रॅक्टिकली विचार करून नाही, बरोबर. कन्सल्टंटच ऐका. कृषी ग्रुप कडे कन्सल्टंट आहेत का? तुमचं काय नक्की तुमची जर्नी आहे, आणि जरा सांगा ना मला लांडगे सर. आम्ही 11 वर्ष आले या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. बरोबर. 2014 पासून आम्ही या वेगवेगळ्या व्हर्टिकल्समध्ये काम करत आलो आहे. तर 2017 मध्ये आम्ही असोसिएट्समध्ये काम करायला सुरुवात केली, आणि फुल फ्लेशमध्ये आम्ही 2022 पासून काम करत आहोत. बरोबर. कन्सल्टंट जर बिल्डर तू नेमला तर त्यामध्ये काय होतं की एका बिल्डरकडे एक वेगळा बघायचा दृष्टिकोन होऊन जातो, हो की सेक्रेटरी आणि चेअरमनला काय वाटतं की त्यांनी नेमून आणलाय, बरोबर. म्हणजे त्यांचं काही हिडन आहे का, बरोबर. किंवा अशा बरोबर. प्रकारचे इंटेन्शन होतात. हो तर मग त्यापेक्षा कन्सल्टंट हा त्रयस्थ नेमला ओके की ज्याचा आणि बिल्डरचा सुरुवातीला संबंधच नसतो. बरोबर. तर मग त्या हिशोबाने तुम्ही मग ते डायग्नोसिस करायचं, मग आपलं पोटेन्शियल वगैरे या सगळ्या गोष्टी कळतात, करेक्ट. आणि ते निघाल्यानंतर मग आपण टेंडर काढून बिल्डर इन्व्हाइट करतो. बरोबर. तर ह्या प्रक्रियेमध्ये काय होतं की ट्रान्सपरन्सी टिकून राहते बरोबर. आणि लोकांचा ट्रस्ट टिकून राहतो. बरोबर. तर आम्ही रिडेव्हलपमेंट प्रक्रियेबद्दल पूर्ण अभ्यास केलेला आहे, आमचं पूर्ण त्याच्याबद्दल नॉलेज आहे. राईट. आम्ही म्हणजे ओपन प्लॉट बद्दल काम केलेलं आहे. बरोबर. तर याच्यामध्ये पण आम्ही आता काम करू शकतो हो. आणि काम करतोय. हो तर आम्ही या माध्यमातून रिडेव्हलपमेंटचं एक चांगलं लोकांना ऑप्शन देऊ शकतो. करेक्ट. आणि मेन म्हणजे आमची जी काय सगळ्यात म्हणजे मेन आयडेंटिटी की हो टाइमली पोझिशन, बरोबर. बिफोर द टाइम पोझिशन. हो तर या एका बेसवरती आम्ही आता रिडेव्हलपमेंट मध्ये उतरतोय. बरोबर. तर ही त्यासाठी हेच एक टेन्शन पण असतं जेव्हा लोक रिडेव्हलपमेंटला घरं देतात, की किती वेळात घर मिळणार. तर टाइमली पोझिशन तर नक्कीच कृषी ग्रुप कडून तुम्हाला मिळेलच. बापरे, एवढं काय आहे रिडेव्हलपमेंट मध्ये हे मला माहिती नव्हतं.